नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज गुरुवार 23 एप्रिल. आज आपली रोटरीची मीटिंग नाही आहे. आपली ही 37वी रोटरी मीटिंग 25 व 26 एप्रिलला अलकाश्रय या वाईजवळील सुरम्य रिसॉर्टला होणार आहे. तेव्हा भेटूया 25 तारखेला अलकाश्रयमध्ये. दिनांक 16 एप्रिल गुरुवारी यावर्षीची चौथी व शेवटची क्लब असेंब्ली पार पडली. सर्व डिरेक्टर्सनी प्रेझेंटेशन थ्रू आपल्या कामाचा वर्षभराचा आढावा मेंबर्ससमोर ठेवला. त्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी मी आपल्यासमोर सादर करते. प्रथम क्लब ॲडमिन सुजाता हिने तिच्या चारही ॲव्हेन्यूच्या चेअरपर्सनमुळे क्लब व्हायब्रंट राहिला याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले. मेधाताई पेंढारकर यांनी प्रोग्रॅम कमिटीमध्ये सर्व प्रकारचे प्रोग्रॅम सादर करून ठरवून त्याच्यामध्ये आध्यात्मिक, महिलांसाठीचे, माहितीयुक्त, करमणुकीचे असे विविध प्रोग्रॅम त्यांनी ठरवले. त्यामुळे क्लबमधील उपस्थिती उत्तम राहिली. राधिका हिने फेलोशिप कमिटीच्याबद्दल माहिती देताना आत्तापर्यंत 35 फेलोशिपमधील 9 स्पॉन्सर्स फेलोशिप आहेत, काही स्पेशल फेस्टिवलच्या फेलोशिप, तसेच आठवणीतले पदार्थ, जायका शहर का असे विविध कल्पकतेनी फेलोशिप सादर केलेले सांगितले व तिच्या चारोळ्या या मनपसंत सगळ्या लोकांना आवडतात याबद्दलही सांगितले. ॲसिमिलेशनमध्ये हेमंत तलाठी यांनी सर्व आत्तापर्यंतच्या ॲसिमिलेशनच्या साठी दिलेली भरपूर उपस्थिती, उत्स्फूर्त प्रतिसाद याच्यासाठी सर्व मेंबर्सचे आभार मानले. त्यामध्ये बॉक्स थिएटर, पावसाळी पिकनिक, शिवसृष्टी अशा अनेक पिकनिकचा उल्लेख केला. आगामी काळामध्ये आपला प्रोजेक्ट असलेला डेरवण व FTIची तिथे ॲसिमिलेशन ट्रिप करण्याची मानस त्यांनी बोलून दाखवला. बुलेटिन चेअरमन अरुणा अत्रे यांनी वेळेवर व उत्तम दर्जाचे प्रथमच सादर करीत असलेले ऑडिओ बुलेटिन याच्याबद्दल सर्व आणि त्याचे विशेष कौतुक केले व सर्व मेंबर्सनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे आभार मानले. मंजिरी बिडवे हिने सर्व ऑडिओ बुलेटिनची जबाबदारी घेऊन ते लोकांपर्यंत, मेंबरपर्यंत पोचवणं, यूट्यूबवर अपलोड करणं याची जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडली याबद्दल तिचे विशेष कौतुक केले. यावर्षी हिवाळी अंक प्रसिद्ध झाला, त्याच्यासाठीतले लेख सगळ्यांच्या पसंतीला आले. उन्हाळी अंकाचा विचार चालू आहे असाही त्यांनी त्यावेळेस सांगितले. सर्व्हिस प्रोजेक्ट रोटरियन मकरंद कुलकर्णी यांनी माय सिटी माय प्रॉमिस याच्यासाठी 50 रिक्षा चे काम झाल्याचे सांगितले. पुणेमध्ये अनेक ठिकाणी त्या दिसतात व त्यामुळे क्लबचा PI हा उत्तम होतो. डेन्स फॉरेस्टमधील जेल अथॉरिटीबरोबर आपण काम करत आहोत. त्याच्यासाठी 24.85 लाखाचा CSR आपल्याला मिळालेला आहे व नांगरणे काम व जमीन तयार करण्याचे काम चालू आहे असे सांगितले. VM आठवले या शाळेमध्ये 2 क्लासरूम आपल्याला पुन्हा गाडगे यांच्या CSR तर्फे करण्याचे आपण योजले आहे व त्याचा भूमिपूजन समारंभ नुकताच पार पडला. तसेच ज्ञानप्रबोधिनीमध्ये आपण कंपाऊंड वॉल करत आहोत आणि त्याच्यासाठी प्रबोध अर्थवर्धिनीचं आपल्याला CSR उपलब्ध झाला आहे. त्याचप्रमाणे गुंजवणे येथे 150 गुडी बॅग्स आपण क्राऊड फंडिंगमधून दिल्या गेल्या. 1 लाख रुपये रोटरियन विभास जोशी यांनी दिल्यामुळे आपण डेन्स फॉरेस्ट येथे ओपन जेलमध्ये बोअरवेलचे काम करू शकणार आहोत. 2 बोअरवेल रिचार्जचा यावर्षीचा प्रकल्प आहे. त्यापैकी एका बोअरवेलसाठी पराग गाडगीळ यांनी अर्थसहाय्य करण्याचे मंजूर केले आहे. ह्या सर्व आत्तापर्यंतच्या प्रोजेक्टचा त्यांनी आणि त्याच्यासाठी मिळालेल्या मदतीचा याचा सगळ्यांचे विशेष आभार मानले. मेडिकल प्रोजेक्ट डिरेक्टर डॉक्टर निर्मला यांनी आत्तापर्यंत 275 कॅटरॅक्ट सर्जरी झाल्याचे सांगितले. सर्व्हायकल कॅन्सर वॅक्सिनसाठी
पुढच्या अकॅडमिक इयरपर्यंत थांबण्याची आपल्याला गरज आहे असे सांगितले, कारण त्या शाळेला सुट्टी लागल्यामुळे हा प्रोजेक्ट आपण तात्पुरता पुढे ढकलला आहे. AFMC बरोबरच्या ब्लड डोनेशनमध्ये आपण आत्तापर्यंतपेक्षा सगळ्यात जास्त 86 बॉटल्स जमा करू शकलो. याबद्दल त्यांनी विद्यार्थी सहाय्यक समितीचे विशेष आभार मानले. डेरवन येथील ग्लोबल ग्रँट प्रोजेक्ट हा ऑलमोस्ट सगळा पूर्ण झालेला आहे, अप्रूव्ह झालेला आहे. त्यामुळे त्याच्या इक्विपमेंटची ऑर्डर आपण देऊन तो लवकरात लवकर पूर्ण करू शकू अशी माहिती त्यांनी दिली. त्यानंतर ग्लोबल ग्रँट डिरेक्टर पेंढारकर यांनी त्यांच्या कामाचा सगळा आढावा आत्तापर्यंत सांगितला. टीम मेंबरच्या कॉपरेशनमुळेच अत्यंत किचकट असलेलं सगळं डॉक्युमेंटेशन आपण पार पाडू शकलो असे त्यांनी सांगितले. ॲप्लिकेशन सबमिट आणि करणे, तो अप्रूव्ह करून घेणे, याच्यासाठी त्यांना मेंबर्सचं सहकार्य मिळालं. त्यामुळे $35,000 ग्लोबल ग्रँट आपल्याला मिळू शकली. डेरवन प्रोजेक्टसाठी क्लबचं कॉन्ट्रीब्युशन $1,000 हे डॉक्टर निर्मला यांनी केलेल्या देणगीमुळे शक्य झाले. ग्लोबल ग्रँट 23 मधील काही वाडा शिवापूर येथे वॉटर फिल्टरचे काम पूर्ण होते, ते काम देखील पूर्ण झाले आहे. ग्लोबल ग्रँट 23 मधील काही रक्कम शिल्लक होती, ती त्याच्यासाठी परमिशन घेऊन आपण भावे हायस्कूलमधील काम पूर्ण केले. अशा रीतीने ग्लोबल ग्रँटचे कामही अत्यंत उत्तम पद्धतीने चालू आहे, जे आपण आता त्याच्यामध्ये जवळजवळ मास्टरी मिळवली आहे. त्याच्यानंतर न्यू जनरेशन डायरेक्टर खेडेकर उपलब्ध नसल्यामुळे प्रेसिडेंट देवदत्त यांनी त्यांच्याबद्दल माहिती दिली. उत्तम प्रकारे स्पोर्ट्स रायला पार पडल्याबद्दल स्वाती पाटील हिचे विशेष आभार मानले. आनंदी शिक्षण मेळा, नाटकाचा तास, पाषाण क्लबबरोबर केलेले इतर प्रोजेक्ट याबद्दल त्यांनी त्यावेळेस माहिती दिली. मेंबरशिप डिरेक्टर विवेक सेठ ते त्या दिवशी नसल्यामुळे त्यांच्या मेंबरबद्दलची माहिती प्रेसिडेंट देवदत्त यांनी दिली. आत्तापर्यंत एकूण 66 मेंबर असून नवीन मेंबरशिप ड्राईव्ह हा आपल्या फंड रेझिंग प्रोग्राम स्वरपौर्णिमा यातून आपण केल्याचे त्यांनी सांगितले. आत्तापर्यंत 3 लोकांना मेंबर होण्याची इच्छा व्यक्त त्यांनी केली असून त्याबद्दल पुढची प्रोसिजर चालू आहे अशी त्यांनी माहिती दिली. पब्लिक इमेज डिरेक्टर प्रेसिडेंट इलेक्ट नॉमिनी मंजिरी बडवे हिने न्यूजपेपर, फेसबुक, इन्स्टा याच्यामार्फत आपले प्रोजेक्ट्स, महत्त्वाची आपले काही प्रोग्रॅम ह्याच्यात सगळ्यांना माहिती दिल्याचे सांगितले. माय सिटी माय प्रॉमिस थ्रू आपली होणारी पब्लिक इमेज हे तर वाखाणण्याजोगी आहे असे त्यांनी सांगितले. तसेच कासुर्डी येथे आपल्या क्लबचे नाव असलेला बोर्ड तिथल्या प्रायमरी हेल्थ सेंटरच्या बरोबरीने आपण तिथे लावलेला आहे आणि येता जाता तो सहज लोकांच्या दृष्टीस पडतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात PI होते. आप्पासाहेब सावळे मेमोरियलची जाहिरात आपण यावेळेस वेगळ्या पद्धतीने सर्व मेंबर्सनी तसेच आपल्या कोहोस्ट मेंबर्स क्लबच्या मेंबर्सनी व्हॉट्सॲप स्टेटस ठेवून केली. त्यामुळे वेगळ्या पद्धतीने पब्लिक इमेज दिली. IT डायरेक्टर स्वाती पाटील हिने आत्तापर्यंत आपल्या क्लबचा 12वा नंबर असून सर्व प्रोजेक्ट आणि मीटिंग्स अपलोड झाल्याचे सांगितले. फाउंडेशन डिरेक्टर रोटेरियन अविनाश जोशी हे परदेशी दौऱ्यावर असल्यामुळे त्यांच्या कॉन्ट्रीब्युशन आणि आत्तापर्यंतच्या क्लबचं झालेलं कॉन्ट्रीब्युशन याबद्दलची माहिती प्रेसिडेंट यांनी दिली. आत्तापर्यंत क्लबचे $40,025 आपण दिले आहेत. तसेच CSR ग्रँट $24,725 दिलेली आहे आणि APF $15,300 दिलेला आहे अशी माहिती झाली.
आत्तापर्यंत 27 पॉल हॅरिस फेलो झाले असून काही अजून होण्याच्या मार्गात आहेत अशी माहिती दिली. स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगमध्ये प्रेसिडेंट इलेक्ट प्रसाद कुंभोजकर यांनी भोर, वेल्हे ह्या तालुक्यातील 40 स्कूलमध्ये सोलर बेंचेस व हॅपी स्कूल करण्याचा मानस असल्याचे सांगितले. सगळ्यात महत्त्वाचं ॲव्हेन्यू ट्रेझरर पास्ट प्रेसिडेंट महेंद्र शहा यांनी जेव्हा खात्री दिली की सर्व काही बजेटमध्ये व उत्तम रीतीने चालू आहे, त्यावेळेस खरे म्हणजे बोर्डाच्या आणि विशेषतः प्रेसिडेंटच्या जीवात जीव आल्यासारखे झाले. बॅलन्स सफिशियंट असल्यामुळे काही पुढील काळात होणाऱ्या खर्चावरती आपल्याला बंधन घातले नाही तरी चालेल व बजेटमध्ये केले तरी चालेल असे त्यांनी सांगितले. प्रेसिडेंट देवदत्त यांनी आत्तापर्यंतच्या कामाचा स्टॅटिस्टिकल रेकॉर्ड सादर केलं. ते सगळं रेकॉर्ड सादर करताना त्यांनी सांगितलं की आत्तापर्यंत 2.6 करोडचे प्रोजेक्ट आपण केले. आपण आत्तापर्यंत अनेक प्रकारचे फंड सोर्सेस वापरले. त्याच्यामध्ये क्लब मेंबर्सचं कॉन्ट्रिब्युशन, क्राऊड फंडिंग, आपलं ट्रस्टचं कॉन्ट्रिब्युशन, CSR ग्रँड, ग्लोबल ग्रँड, CSR यामार्फत आपण प्रोजेक्ट पूर्ण करत आहोत. आत्तापर्यंत 9.5 लाख बेनिफिशरीज आहेत. त्यामुळे आपल्याला काम करण्याचा हुरूप येतो असे त्यांनी नमूद केले. आत्तापर्यंत क्लबच्या इतिहासात पहिल्यांदाच आपण CSR ग्रँड करत आहोत व त्या बाबतीची सर्व पूर्तता झाली आहे. अनेक प्रोजेक्टमध्ये क्लबबरोबर सिनर्जीमध्ये प्रोग्रॅम कोहोस्ट म्हणून सादर केले. तसेच प्रथमतः आपण ऑडिओ बुलेटिनही यावेळेस प्रथम सुरुवात केली. छोट्या ग्रुपमध्ये आपण वेळोवेळी माहिती देत असल्यामुळे यावेळेचा क्लबचा अटेंडन्ससुद्धा ऑलमोस्ट 60 ते 70% आहे असे त्यांनी नमूद केले. एकंदरीत आतापर्यंत केलेल्या कामाबद्दल त्यांनी स्वतःच्याबद्दलसुद्धा समाधान व्यक्त केले. त्यानंतर क्लब फॅसिलिटेटर रोटेरियन चारुदत्त भावे यांनी सांगितले की त्यांनी केकची आपल्याला उपमा दिली. केक म्हणजे C म्हणजे कॉन्फिडन्स, A म्हणजे आर्टिक्युलेशन, K नॉलेज आणि E एथिक्स. हे सगळं आपण आपल्या बोर्डमध्ये आणि आपल्या क्लबमध्ये वापरत असल्यामुळे आपल्या क्लबचे उत्तम कामकाज चालू आहे असे त्यांनी ग्वाही दिली. सेक्रेटरी अपर्णा यांनी आत्तापर्यंत 10 BOD झालेले आहेत. पुढील याची तयारी आहे व आत्तापर्यंतच्या सर्व मीटिंग्सची माहिती अजेंडा हा लोकांपर्यंत पोचत आहे. तसेच जिथे प्रेसिडेंटला मदत लागते तिथे योग्य प्रकारे मदत करण्याचे काम चालू आहे असे सांगितले. एकंदरीतच ह्या सगळ्या आठवणी घेऊन आठवणीतले पदार्थ खाण्यासाठी सर्व मंडळी आपापल्या क्लबचे आभार मानून आपापल्या घरी जेवण करून घरी येण्यासाठी निघाले. दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी विजयमुकुंद आठवले माध्यमिक विद्यालय, माळेगाव, नसरापूर या शाळेमध्ये पास्ट प्रेसिडेंट पराग गाडगीळ यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या शाळेमध्ये रोटरी क्लब टिळक रोड यांच्या माध्यमातून व PNG ज्वेलर्स यांनी उपलब्ध करून दिलेल्या अर्थसहाय्यामुळे 2 नवीन वर्गखोल्या बांधल्या जाणार आहेत. या इमारतीचे रंगकाम, या खोल्यांना लागणारे बेंचेस, डिजिटल स्मार्ट बोर्ड, लर्निंग किट्स, इलेक्ट्रिफिकेशन तसेच इमारतीच्या आवारात वृक्षारोपण करून पर्यावरणपूरक वातावरण तयार करणे अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. अशा प्रकारे एक हॅपी स्कूल आपल्या क्लबकडून तयार करून दिले जाणार आहे. या कार्यक्रमाला आपल्या क्लबचे सदस्य रोटेरियन मंजिरी बडवे, रोटेरियन स्वाती पाटील, सेक्रेटरी अपर्णा क्षीरसागर, अण्णा उदय क्षीरसागर, पास्ट प्रेसिडेंट पराग गाडगीळ, प्रेसिडेंट देवदत्त हंबर्डीकर, प्रेसिडेंट इलेक्ट प्रसाद कुंभोजकर, रोटेरियन
प्रफुल्ल पेंढारकर, रोटेरियन दादा सावळे व रोटेरियन मंजिरी हंबर्डीकर हे उपस्थित होते. तसेच ज्ञानप्रकाश शिक्षण संस्था यांच्यातर्फे डॉक्टर श्री श्याम मनोहर दलाल, श्री काशीनाथ बाळकृष्ण पालकर, डॉक्टर श्री गणेश बबनराव हिवरेकर, श्री विक्रम हनुमंत कदम, श्री विशाल शेषमल बागमार, श्री गणेश काशीनाथ पालकर हे उपस्थित होते. रोटेरियन शिरीष सहस्रबुद्धे दिग्दर्शित भ्रमण मंडळ एक नॉस्टेल्जिया या लेखाचे खास अभिवाचन हा आपला लेडीज क्लबमधील झालेला कार्यक्रम पुन्हा एकदा बुक माय रीडच्या संचालिका प्राजक्ता कुलकर्णी यांनी त्यांच्या वाचनालयामध्ये 18 एप्रिल रोजी आयोजित केला होता. त्यांच्या वाचनालयाचे सभासद आणि आपल्या रोटरीमधून काही मंडळी, मित्रमंडळी असा पूर्ण श्रोतेवृंद होता. आपल्या भ्रमण मंडळाच्या कलाकारांनी या खास अभिवाचनाचे अतिशय उत्तम सादरीकरण केले. सर्व श्रोते मंडळींनी अगदी उभारून त्यांचं कौतुक केलं आणि अतिशय उत्तम प्रतिसाद दिला. मंडळी, जाणून घेऊयात पुढील 2 कार्यक्रमांबद्दल. पुढील गुरुवार दिनांक 30 एप्रिल रोजी सौ शारदा केळकर आपल्याशी संवाद साधणार आहेत. विषय आहे जगद्गुरू श्री शंकराचार्य जीवन व कार्य. त्या पुढील गुरुवार दिनांक 7 मे रोजी आपल्याच क्लबमधील ज्येष्ठ सभासद डॉक्टर आनंद बिनीवाले व अनुराधाताई बिनीवाले यांचे सुपुत्र डॉक्टर अतुल बिनीवाले आपल्याला डोपिंग इन गेम्स या विषयावर माहिती देतील. वाढदिवस शुभेच्छा. 26 एप्रिल विनीता मुळे यांचा वाढदिवस. 29 एप्रिल पास्ट प्रेसिडेंट किशोर पुराणिक यांचा वाढदिवस. 29 एप्रिल रोटेरियन अतुल अत्रे यांचा वाढदिवस. यांना क्लबकडून वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. लग्नाच्या वाढदिवस शुभेच्छा. 24 एप्रिल रोटेरियन हेमंत व अनघा यांच्या लग्नाचा वाढदिवस. 25 एप्रिल पास्ट प्रेसिडेंट रोटेरियन मुकुंद व वैजयंती यांच्या लग्नाचा वाढदिवस. 28 एप्रिल पास्ट प्रेसिडेंट दादा व कालिंदी ताई यांच्या लग्नाचा वाढदिवस. 28 एप्रिल रोटेरियन विभास व सुजाता जोशी यांच्या लग्नाचा वाढदिवस. 30 एप्रिल पास्ट प्रेसिडेंट रोटेरियन दिलीप आणि शुभांगी राईलकर यांच्या लग्नाचा वाढदिवस. 30 एप्रिल पास्ट प्रेसिडेंट महेंद्र व कल्पना यांच्या लग्नाचा वाढदिवस. या सर्वांना क्लबकडून लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. एडिटर अरुणा अत्रे व को एडिटर सुलभा सिधये यांच्यासह मी सेक्रेटरी अपर्णा आपली रजा घेते. नक्की भेटूया पुढील ऑडिओ बुलेटिनमध्ये. धन्यवाद.